नमस्कार, कविताच रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरातल्या पदार्थापासून स्नॅक्स. अगदी पाहुणे आले तरी अचानक आपल्या घरात जर नाश्त्यासाठी काही नसेल तर असा पदार्थ बनवून दिला तर सर्वजण आवडीने खातात आणि एकदम नवीन पदार्थ आहे. अगदी 2 वस्तूपासून बनलेला पदार्थ आहे. हा लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडतो आणि तेच तेच उपीट पोहा खाऊन कंटाळा आला त्यावेळेस असा पदार्थ आपण बनवू शकतो. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे आणि 1 चमचा छोटा ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे चव छान येते. ओवा आणि तीळ नक्की घालून बघा. आणि 1 चमचा तेल घालायचे आहे. तेलाची मोहन घातल्यामुळे आणि ओवा तीळ घातल्यामुळे एकदम चव छान येते आणि क्रिस्पी बनते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्या घरातल्या पदार्थापासून कुठलेही पदार्थ केले तरी आपल्या शरीरासाठी चांगले असतात. सतत बाहेरला ब्रेड, मैदा यापासून बनवलेले पदार्थ पण चांगले नसतात. त्याच्यासाठी आपण घरातल्या वस्तूपासून लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच हे असे पदार्थ बनवून खाऊ घालायचे आहेत. त्याच्यामुळे तब्येत पण चांगली असते. आता आपला डो बनवून तयार झाला आहे. आता याला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या बॅटरची तयारी करून घेऊ. यासाठी मी उकडून 3 बटाटे घेतले आहेत. त्याच्या साली काढून घेतले आहे. त्याला आता आपण ग्रेट करून घेऊ. तिन्ही बटाटे व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचे आहे. बटाटे आपल्या घरात हमेशा असतात. त्याच्यामुळे आपण याच्यापासून काही ना काही नवीन पदार्थ बनवून दिले तर ते सर्व आवडीने खातात आणि तोच पदार्थ खाऊन लहान मुलं मोठे कंटाळलेले असतात. नवीन जरी काहीतरी केली तरी अगदी आवडीने खातात. म्हणून आपण घरच्या पदार्थापासून असे नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घालायचे आहेत. आता आपले बटाटे पूर्ण ग्रेट करून झाले आहेत. गॅसवर एक पॅन ठेवला आहे. त्यात 2 चमचे तेल घातले आहे. तेल चांगले व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे. तेल गरम झाले त्यात आपण छोटा चमचा मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. अशा प्रकारे थोड्या तेलात केलं तर घरातले पदार्थ छान होतात आणि लहान मुलं बाहेर खायचं अष्ट पण करणार नाहीत. त्याच्यामुळे आपण आपल्या घरात चांगल्या तेलापासून व्यवस्थित घरातल्या घरात पदार्थ बनवून देऊ. छोटा चमचा बडीशोप टाकायची आहे. मोहरी तडतडली आहे. आता त्यात बडीशोप टाकायची आहे. छोटा चमचा जिरे. बडीशोपमुळे चव छान येते त्यामुळे बडीशोप घालायची आहे. आता बारीक चिरून ठेवलेला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस मोठा ठेवायचा म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो. त्याचा थोडा कलर बदलला की आपण त्यात इतर पदार्थ घालायचे आहेत. लहान मुली भाज्या खात नाहीत त्यामुळे तुम्ही यात बारीक चिरलेला गाजर 1 चमचा घातला आहे. 4-5 कढीपत्त्याचे पानं आणि 1 शिमला मिरची कट करून ठेवलेली आहे. याच्याशिवाय तुम्ही कुठल्या भाज्या आणखी घालायच्या असेल तर घालवू शकता. कारण लहान मुलं शिमला मिरची तर भाज्या कुठल्या म्हणले खायला नाक पुरडतात. त्यासाठी आपण असे नवीन प्रकारे काहीतरी बनवून दिले की ते आवडीने खातात आणि त्यांना कुठल्या भाज्या घातल्या आहेत हे पण समजत नाही. त्याच्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ बनवून लहान मुलांना खाऊ घालायचे आहे. छोटा 1 चमचा हिंग घालायचे आहे आणि हळद 1 चमचा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, कोथिंबीर याचे पेस्ट बनवून घेतले आहे. ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. मिरची कच्ची असल्यामुळे थोडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. लहान मुले असेल तर अगदी 2 मिरची जरी घातली तरी चालते. धने पावडर, जिरे पावडर आणि छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता यात आपण किसून घेतलेला बटाटा घालू. हे 3 बटाट्याचं किसून घेतलेले आहे. बटाटा म्हटले की लहान मुलं अगदी आवडीने खातात. भाज्या खायचं म्हटले की नको वाटते. त्याच्यासाठी असे वेगवेगळे प्रकार आपण करून खाऊ घालायचे आहेत. त्याच्यामुळे लहान मुलांना ते समजणार पण नाही आणि असे पदार्थ बनवून खाऊ घातले की आवडीने खातात. त्याच्यामुळे हे घरच्या साहित्यापासून बनवलेले पदार्थ कधी पण चांगले असतात. चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता हे बॅटर आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवू. बॅटर जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपला डो व्यवस्थित झालेला आहे. आता याच्या आपण 2 चपात्या करून घेऊ. चपाती अगदी एकदम पातळ लाटायची आहे. याला आपण कोरडं पीठ लावून लाटून घेऊ. चपाती आपली आता एकदम पातळ छान लाटून होत आहे. आता याच्या आपण साईडच्या कडा कट करून घेऊ. कडा कट करून घेतल्या की शेप अगदी छान येतो. त्याच्यामुळे साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत. चारही बाजूनी कडा कट करून घेऊ. तोपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवू. कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवून घेऊ. मी एक छोटी कढई ठेवून घेतली आहे. आता आपले तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण याच्यावर बटाट्याचं सारण लावून घेऊ. सारण अगदी व्यवस्थित सर्व बाजून लावून घ्यायचे आहे. आता हे सर्व सारण व्यवस्थित पसरवून घेऊ. आता आपलं सारण व्यवस्थित झाले तरी त्याला चपाती फोल्ड करून घेऊ. 3 साईडने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून असे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. साईडच्या कडा काढून घ्यायचे आहेत. आता ही दुसरी चपाती पण माझी तयार आहे. याच्यावरून बॅटर व्यवस्थित लावून घेऊ. 3 बाजूने चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे. याच्या साईडच्या कडा कट करायच्या आहेत.
मी चपाती कट करून घेतली नव्हती. गोल चपाती पण ठेवलं तरी येते. नंतर अशी कडा कट करून घ्यायची आहेत आणि लहान मोठे पीसेस आपण कट करून घ्यायचे आहे. चपातीच्या कडा कट करा किंवा नंतर पण अशी तुम्ही साईडच्या कडा कट करून घेतली तरी चालते. मी दोन्ही पद्धतीने दाखवले आहे. एका वाटीत 2 चमचे मैदा घेतला आहे, थोडासा ओवा आणि थोडी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून बॅटर बनवून घ्यायचे आहे. बॅटर अगदी पातळ बनवून घ्यायचे आहे. म्हणजे हे बनवून घेतलेले पीसेस त्याच्यात डिप करून घ्यायचे आहे. तळताना बॅटर लावल्यामुळे सारण आपलं बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे याच्यात डिप करून तळायला ठेवायचे आहे. एक पीस डिप करून घ्यायचे आहे आणि त्याला तळून घ्यायचे आहे. याच्यात किती पीसेस बसतात तेवढीच घाला. माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी 2 पीस टाकत आहे. पीस अगदी एकदम गुलाबी रंगावर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. व्यवस्थित गुलाबी रंगावर फ्राय झाले की अगदी कुरकुरीत होते आणि चवीला पण छान लागते. हे चपाती आपली 3 याच्यात फोल्ड केलेले आहे. त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी आणि छान होते. त्याच्यामुळे अशी लाल रंगावर तळून घ्यायचे आहे. आता आपले सर्व स्नॅक्स तळून झाले आहेत. एकदम कलर पण छान आला आहे.